सो मच. चल बाय बाय. काय केवढा आवाज करते? काय झालं? गॅरी आणि त्याची आई बाहेर उभे आहेत. काय? अरे बाई, काय करायचं यार? हळू बोल. काय झालं? झालं काय? तिखट. माय गॉड, 1 मिनिट थांब. माय गॉड, 1 मिनिट. मी एक काम करते, गुरुनाथच्या घरी फोन लावते लँडलाईन वरती. त्यांनी काय होणार आहे? थांब तू जरा. अरे बाई, एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन? हॅलो. हॅलो. येस. हॅलो, कोण बोलते? शनाया, अगं कुठे होतीस तू? चला चल ना. आई, का गं बाई, कुठे भटकत होती रात्रीची? मी ईशाकडे गेले होते. हा, मग तिथे आम्ही गप्पा मारत बसलो आणि मग तिने कॉफी केली होती. का? काउन मीन्स मला झोप नव्हती येत म्हणून गेले होते. काय गुरु याल म्हणतायत, कडेवर पोट्टान गावभर धिंगाणा. व्हॉट? आई, का तर घरामध्ये कॉफी नव्हती का दूध नव्हतं? आऊन बरं, शेजारच्या पोरीला असं त्रास देते तू. बरोबर आहे, नुसतं काहीच येत नाही. अरे काय यार. आई अगं काय? रात्रीची अशी भूतासारखी भटकत जाऊ नको बरं. एक तर तुला कोणीतरी घाबरल तरी, नाही तर चोर समजून चोपल तरी. जा झोप जा. आई काय अगं? शनाया, अगं मी इथून येताना मला तर नाही दिसलेस तू. अरे लक्ष नसेल तुझं, तर झोपेत असेल. चल ना, मला खूप झोप येते. बाय, गुड नाईट. बर आई, झोप तू, मी पण झोपतो. बाई 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 बाई, इथं भेटलीस बाई, वर भेटू नको. भुकाचा त्रास. अच्छा, अगं काय तू अशी कशी सोडून गेलीस? मला वाटलं तू. काय वाटलं? की मी सोडून गेले? हा यार, ऍक्च्युली मी जाईन सुद्धा सोडून तुला. तुझ्या आई बाबांचा असाच केओस चालू राहिला तर. अच्छा, मी तुला सांगितलंय ना, ट्राय टू अंडरस्टँड. अगं 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा ते गेले की सगळं ओके होणार आहे, हो की नाही? आणि तू अशी न सांगता नको जात जाऊस यार. माझं बीपी वाढतं, मला त्रास होतो. आय एम सो सॉरी. तुला त्रास व्हावा असं नाही वाटत मला. पण यार, तुझे आई बाबा आल्यापासून ना आपल्यातला सगळा रोमॅन्सच हरवलाय. कॅरी, ऐक ना, उद्या नको ना जाऊ ऑफिसला प्लीज. मी नाही राहू शकत तुझ्या आई वडिलांसोबत, प्लीज. अच्छा ऐक, जरा शांत हो. ट्राय टू अंडरस्टँड. तू जरा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. थोडंसं गोड वाग त्यांच्याशी. बच्चा, वास कसला येतोय? चल, कसला वास? काहीतरी काय? बघू. अगं हे बघ ना, असा मसाल्यांचा, तिखटाचा काहीतरी. माझ्या हाताला आणि तिखटाचा वास. वेडाच का तू? ऍक्च्युली तुझा आणि मसाल्यांचा काय संबंध असेल? बरं गॅरी, ऐक ना, मी तुला काहीतरी सांगितलं तर तू चिडणार नाहीस ना? अच्छा, मी कधी चिडतो का तुझ्यावर? काय झालं सांग. काय करतेस? आई आहे ना. माहितीये, ऍक्च्युली ना, मी आत्ता
काय तू राधिकाच्या लोणच्यांमध्ये तिखट घातलं? अगं पण तू कशाला हे उपद्व्याप करायला गेलीस? शनाया, मी तुला किती वेळा सांगितलंय असं नको ना करत जाऊस यार. आणि तू एवढी रिस्क का घेतलीस? आणि तुला माहितीत ना ते नाना नानी कसे आहेत. कशाला रिस्क घ्यायला गेलीस? त्यांना तर संधीच हवी, तुझ्या विरुद्ध काहीतरी हवंच असतं त्यांना. अरे तू म्हणाला होता तू चिडणार नाहीस. चिडत नाहीये मी बच्चा, मला काळजी वाटते म्हणून सांगतोय. चल जाऊ दे, आता जे झालं ते बास झालं. ओके, यापुढे असं तू करणार नाहीस. ओके, प्रॉमिस? ओके, नाही करणार. एनिथिंग फॉर यू. हा, झोप आता. आणि आणि प्लीज हात धू झोपण्यापूर्वी. चुकून डोळ्यात बिळ्यात घातलंस बोट तर झोंबेल. गेलं ऑलरेडी डोळ्यात एका. तुझं काय करायचं ग बच्चा? गुड नाईट. गुड नाईट. हात झोंबायला लागले यार. ही बावट कसं काय काम करते एवढ्या तिखटात? जाऊ दे, पण उद्या मजा येणार आहे. लोणचं खाऊन लोक आरडाओरडा करत येतील. बॅड नाईट राधिका, बॅड ड्रीम्स. अरे उठलीस तू? मी करते चहा, तू बघ तुझं लोणच्याचं काय करायचं. नाही नानीजी, मी मांडते चहा. अगं तू मांडलास काय, मी केला काय, एकच आहे. जा बघ. नानीजी, हा? काल समिताला काय बरं नव्हतं का? का ग? नाही तसं नाही. मी काल रात्री पाणी प्यायला आली ना, ही रात्री हॉलमध्येच होती. मी विचारलं तिला, म्हणजे तसं काही बोलली नाही ती, पण मलाच वाटून राहिलं का तिला बरं नसेल. नाही, ते त्यांचे फोन बिन काहीतरी चालू राहतं उशिरापर्यंत. लक्ष नको देऊ. नानीजी, मी जरा चहाचं बघा, मी लोणचं सारखं करून घेते. तेच सांगत होते मी मग तुला. नानीजी, काय ग? तुम्ही काल लोणचं काढलं होतं का? अगं रात्री मी कशाला काढते लोणचं? काही नाही काढलं. नाही ते हे पण म्हणजे मी काल रात्री ओटा पुसून घेतला होता, पण ओट्यावरती तर तिखट दिसून राहिलं. अगं बाई हो की, त्या बरणीवर तेलाचे ओघळ पण आहेत. नानीजी, हे पण लोणच्यात कोणीतरी वरनं तिखट आणि मीठ घातले पा.